नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नैना कलाच्या रूममध्ये येते. तिला म्हणत असतं, "काय गं कला, तुझी हिंमत कशी झाली माझा पाठलाग करायची? घरामध्ये सुद्धा माझ्यावरती नजर ठेवून असतेस आणि आता मी क्लिनिकमध्ये गेले होते, तेव्हा तू माझ्या पाठोपाठ सौरभला भेटायला गेली होतीस आणि माझ्याबद्दल विचारत होतीस." तेव्हा कला म्हणत असते, "ताई, अगं तुला काही विचारलं तर तू नीट सांगत नाही. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नीट आम्हाला देत नाही. म्हणून मी फक्त तुझ्या तब्येतीची चौकशी करायला गेले होते, बाकी काही नाही." तेव्हा नाही, "तू माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं काम करू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय माझ्या गोष्टींपासून तू दूर राहायचं." तेव्हा इथे कला म्हणत असते, "नैनाताई, अगं तुझं पोट जरा खाली सरकल्यासारखं वाटत नाही आहे का तुला? रजनी मॅडमसुद्धा म्हणत होत्या." तेव्हा नैना म्हणते, "अगं माझ्या डिलिव्हरीची डेट आता जवळ आली, मग पोट जरासं खाली सरकणारच ना. तू पण आता मूर्खासारखे प्रश्न विचारू नको." नैना इथे आता कलाला बोल बोल बोलते आणि तिथून निघून जाते. तेव्हा कला चेहरा पाडून तिथे बसलेली असते. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि म्हणत असतो, "खरे?" तेव्हा कलाचं लक्ष त्याच्याकडे नसतं. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "खरे, अगं काय झालंय? कशाला माझा एवढा विचार करतेस?" तेव्हा कला म्हणते, "हे बघ, या जगात तू काही फक्त एकटा नाही आहेस तुझा विचार करायला. मी तुझा अजिबात विचार करत नव्हते." तेव्हा अद्वैत म्हणतो, "पण सगळं जग माझा विचार करतं. त्या जगामध्ये तू पण राहतेस ना, म्हणून मला असं वाटलं की तू माझा विचार करत होतीस." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "तू माझ्या जागेवरती बसलीस, आत्ताच्या आता उठ आणि त्या बाजूला जाऊन बस." तेव्हा कला म्हणत असते की "मला माझं काम करू दे, मग मी उठून जाईन." तेव्हा अद्वैत म्हणतो, "अजिबात नाही." आणि तो तिचे सगळे कपडे उचलतो आणि बाजूला फेकून देतो. कला म्हणते, "अरे चांदेकर, तुझेच कपडे होते ना ते, सगळे घड्या करून ठेवले होते नीट." तेव्हा अद्वैत म्हणतो, "मग मला काय करायचं आहे? हे तुझं काम आहे ना, तू केलं होतंस. आता जाऊन तिकडे कर आणि मला डिस्टर्ब करू नकोस हां. मी निवांत शांतपणे आता झोपतोय. तू तुझं काम कर. गुड नाईट." म्हणून इथे अद्वैत आता झोपतो. पण कलाला त्रास दिल्यानंतरच. इथे कलाने त्याच्याच कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून ठेवलेल्या असतात. पण अद्वैतला त्याच्या जाग्यावरती आता झोपायचं असतं, त्यामुळे तो सगळ्या घड्या विस्कटतो आणि कलाला बाजूला जायला सांगतो. त्या गोष्टीचा कलाला खूप जास्त राग येतो. पण इथे अद्वैतने आता काही जरी केलं तरीसुद्धा कला त्याचा इतका राग मानून घेत नाही. त्यानंतर कला इथे शांतपणे आता झोपलेली असते. तेव्हा इकडे अद्वैत तिला उठवण्याचं काम करत असतो. मुद्दामून तिची साडी तिच्या अंगावरती सोडत असतो. तेव्हा इथे कला म्हणत असते, "चांदेकर गप्प बस, मला शांतपणे झोपू दे." तरीसुद्धा इथे अद्वैत काही ऐकत नाही. तेव्हा कला रागानेच उठते आणि म्हणते, "चांदेकर, काय करतोयस तू?" तेव्हा इकडे अद्वैत मागून येतो आणि तिला घाबरवत असतो. तिला भॉ असं करतो. तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, काय चाललंय तुझं? डोक्यावरती पडलायस का? वेडा आहेस तू जरा." तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणतोय, मला वेडा वगैरे बोलायचं नाही आहे, मी आत्ताच सांगते." तेव्हा कला म्हणते, "तू महावेडा आहेस, महावेडा. कळलं तुला? शांतपणे झोपले होते. उठवायची काय गरज होती? याला आहे ना चांदेकर छळ म्हणतात, छळ. तू छळ करतोस माझा." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हे बघ, तू आहेस ना, काही म्हण खरे, पण तू शूरवीर झाली आहेस." तेव्हा कला म्हणते, "मी आधीपासूनच शूरवीर आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "अजिबात नाही. तुला माहिती आहे आपण दोघेजणं तिथे रानामध्ये फसलो होतो. तेव्हा मी तुला भॉ केलं होतं, भॉ. तेव्हा तू किती घाबरली होतीस. अगं आतून बाहेरून घाबरली होतीस ते दिसत होतं मला." तेव्हा कला म्हणते, "नाही हं चांदेकर, अजिबात नाही. मी अजिबात घाबरले नव्हते, असं तुला वाटत होतं." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो का? त्यावेळेला अशी घाबरली होतीस ना, तुझा फोटो काढून आहे ना तुला दाखवायला हवा होता. नाहीतर तुझा चेहऱ्याचा फोटो काढून इथे मोठी फ्रेम करून लावायला हवी होती. म्हणजे तुला कळलं असतं किती घाबरत होतीस तू तेव्हा. पण आता शूरवीर झालीस, आता घाबरली नाहीस." तेव्हा कला म्हणते, "हे बघ, मी अजिबात घाबरत नाही आणि नॉर्मल माणूस जसा रिॲक्ट करतो ना घाबरल्यावर, मी तसंच रिॲक्ट केलं होतं. एवढं काही मी असं ओव्हर केलं नव्हतं." तेव्हा अद्वैत म्हणतो, "गप्प बस, मला माहिती आहे तू खूप घाबरली होतीस त्यावेळेला." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "मी बघ, मी अजिबात घाबरत नाही." तेव्हा कला म्हणते, "अरे मी नॉर्मल माणसांचं म्हणाले. तू नॉर्मल आहेस का? नाही, तू ॲबनॉर्मल आहेस, तुला माहिती आहे ना." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "बरं ठीक आहे, चल आता उठ." तेव्हा कला म्हणते, "का उठवलंयस तू मला? त्याचं कारण सांग, नाहीतर मी शांतपणे झोपते." तेव्हा अद्वैत म्हणतो, "अगं असं काय करतेस तू? तूच काल माझ्याकडे मागितलं होतंस ना, तू म्हणाली होतीस की कॉलेजच्या वेळेला मी जिथे-जिथे जायचो, त्या ठिकाणी तुला माझ्याबरोबर यायचं आहे. मग मी तुला घेऊन जातोय ना." कला म्हणते, "चांदेकर खरंच?" तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "एवढं पण रिॲक्ट करायची गरज नाही आहे. लवकर जायचं ते तयार होऊन यायचं."
तेव्हा अद्वैत बोलेपर्यंत कला तिथे थांबतसुद्धा नाही. ती लगेच तयार व्हायला निघून जाते आणि 2 मिनिटांमध्ये छान तयार होऊन बाहेरसुद्धा आलेली असते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो की खरे तू 5 मिनिटात तयार झालीस. अरे वा, एरवी पण जर अशीच तयार झालीस तर किती बरं छान होईल. तेव्हा इकडे कला म्हणते, चांदेकर अरे थांब, मला पर्स तरी घेऊ दे. तेव्हा ती आता बाहेर आल्यानंतर कारकडे वळत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं ए खरे कुठे, तिकडे कुठे जातेस. तेव्हा कला म्हणते, चांदेकर अरे कारकडे जाते, बसायचं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, आज आपण कारने जात नाही आहे, आज आपण जातो आहे स्कूटरवरून. तेव्हा कला म्हणते, खरंच चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगदी बरोबर, चल बस आता. तेव्हा इकडे कला अद्वैतच्या मागे बसते आणि म्हणते, गणपती बाप्पा मोरया. आणि दोघेही पहिल्यांदा असे एकत्र बाईकवरून फिरायला गेलेले असतात. तेव्हा कलाचा पदर आता बाजूला असतो आणि ती आपले केस व्यवस्थित बांधत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे पडशील हा, आणि हे बघ तुझा पदर आधी सांभाळ, नाहीतर दुसऱ्या कुणाच्या गाडीत तरी अडकेल, नाहीतर आपल्या तरी गाडीत अडकेल. तेव्हा कला म्हणते, असं काही होणार नाही आहे, मी पदर व्यवस्थित पकडला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे तू मुद्दामून हे सगळं करतेस का? म्हणजे तुला मला पाडायचं आहे का गाडीवरून, असा प्लॅन आहे का तुझा? तेव्हा कला म्हणते, चांदेकर मी असं का करेन, मी असं काही करत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, तुझ्याकडे बघून मला असंच वाटतंय की तू मला पाडण्याचा प्लॅन करतेस. तेव्हा इकडे कला म्हणते, असं अजिबात नाही आहे, हे बघ तू शांतपणे गाडी चालव. तेव्हा अद्वैत म्हणतो, माझ्याशी जास्त उद्धट बोलू नकोस, नाहीतर गाडी वळून पाडेन तुला. तेव्हा इथे कला म्हणते, तू असं काही करणार नाही आहेस, कळलं ना. तेव्हा अद्वैत तिला एका चहाच्या टपरीजवळ घेऊन आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर कला म्हणते, चांदेकर अरे आपण इथे कुठे आलो आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, इथे कुठे म्हणजे तुला बघायचं होतं ना कॉलेजच्या वेळेला मी कुठे कुठे जायचो, तर मी इथे चहाच्या टपरीजवळ चहा प्यायला यायचो. तेव्हा इथे कला म्हणते, खरंच चांदेकर तू चहा प्यायला इथे टपरीजवळ यायचास, म्हणजे तू तेव्हापासून चहा पितोस, मग हे कॉफीचे नखरे तुझे आत्ताचे आहेत का? तेव्हा अद्वैत म्हणतो, अजिबात नाही, इथे फक्त चहा बनते, पण माझ्यासाठी फक्त स्पेशली कॉफी बनते, चल आता तुला दाखवतो. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, काका ओळखलत का? तेव्हा काका म्हणतात, अरे तू चांदेकर ना, कॉलेजनंतर खूप वर्षानंतर आता दिसतोयस मला, कसा आहेस तू? तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? तेव्हा इकडे काका म्हणतात, आणि ही कोण, तुझी कारभारी नाही का? तेव्हा कला म्हणते, हो काका, आणि ते आपलं मंगळसूत्र दाखवते. तेव्हा अद्वैत म्हणतो, मंगळसूत्र दाखवायची काय गरज आहे, काकांना कळतंय माझ्याबरोबर आलेस म्हणजे माझी बायकोच आहेस ते. तेव्हा इकडे काका म्हणत असतात की तुमच्या दोघांचा जोडा खरंच खूप छान आहे, आणि कॉलेजला असताना चांदेकर इथेच यायचा कॉफी प्यायला, त्याला खूप आवडायची, आणि आता एवढा मोठा माणूस झालाय तरीसुद्धा शोधात इथेच आलाय. तेव्हा काका म्हणतात, तुम्हाला दोघांनाही कॉफी चालेल ना? तेव्हा कला म्हणते, नाही नको काका, मला चहा करा. तेव्हा अद्वैत म्हणतो, का तुला का चहा? दोघांनाही कॉफीच करा तुम्ही, तू सुद्धा कॉफीच प्यायची आहे, कळलं ना. मी तुला इथे का घेऊन आलो आहे, तू काकांच्या हातची कॉफी पी आणि मग तशीच बनवत जा. तेव्हा इकडे कला म्हणत असते, जाऊ दे, मी तर गप्पच बसते, मी काही बोलले तरी तुला पटत नाही आहे ना ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां मग काय, मगाशी पण मंगळसूत्र दाखवायची काय गरज होती तुला? काका तुला आधीच कारभारीन म्हणाले होते ना, मग दाखवायची गरज नव्हती. तेव्हा इथे कला म्हणते, मग कळायला नको का त्यांना, मी तुझी बायको आहे ते. तेव्हा इकडे आता अद्वैत आणि कला दोघांनाही काका इथे आता कॉफी घेऊन येतात. तेव्हा कला कॉफी पिते आणि म्हणते, खरेच रे चांदेकर, कॉफी खूपच जास्त छान झाली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो ना, म्हणून तर मी इथे यायचो ना कॉफी प्यायला. तेव्हा इकडे दोघेही कॉफीचं खूपच जास्त कौतुक करतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, आता शेवटचा सिप, आणि ते प्यायल्यानंतर इथे कला आणि अद्वैत दोघेही कॉफी पिऊन खूपच जास्त खुश होतात, काकांचं कौतुक करतात. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, जेव्हा अद्वैत त्यांच्या पाया पडतो तेव्हा काका म्हणतात की एकट्याने आता पाया पडायचं नाही, दोघांनी जोडीने पाया पडायचं. आणि मगाशी तिने किती मला आनंदाने तिचं मंगळसूत्र दाखवलं, अभिमानाने, तसंच तू सुद्धा जिथे जाशील तिथे तिला बरोबर घेऊन जायचं अभिमानाने, आणि दोघांनी जोड्याने आशीर्वाद घ्यायचा. तेव्हा दोघेही आता काकांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा अद्वैत त्यांना चहाचे पैसे 500 रुपये देतो. काका म्हणतात, अरे तुझे 40 रुपये झालेत, 500 एवढे सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुम्ही कॉफीचे 40 रुपये ठेवा, आणि बाकीचे पैसे तुम्ही एवढा आम्हाला मान दिला, आम्हाला प्रेम दिलं, त्याचे तुम्हाला बाकीचे पैसे.
तेव्हा इकडे आता दोघेही काकांचा आशीर्वाद घेऊन तिथून निघालेले असतात. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, अरे ये अधूनमधून आम्हाला भेटायला, आता हा काका तुझा म्हातारा झाला. तेव्हा अद्वैत म्हणतो, अजिबात नाही हा, तुम्ही स्वतःला म्हातारे नका म्हणू, तुम्ही इथे खूपच जास्त अजून तरुण आहात. तेव्हा काका म्हणतात, ठीक आहे, पुढच्या वेळेला याल ना तेव्हा तुमच्या मुलाबाळांना सुद्धा इथेच घेऊन येत जा कॉफी प्यायला. तेव्हा अद्वैत कलाकडे बघतो आणि दोघे आता गाडीवरती बसायला येतात. अद्वैत म्हणत असतो, खरे कॉलेजला असताना मी इथेच यायचो आणि या काकांचं आहे ना, माझं काही महत्त्वाचं काम असेल तर आशीर्वाद घ्यायचो आणि माझं काम व्हायचं. तिथून मी यांना लक्षात ठेवलं आहे, जेव्हा कधी फेरी होते तेव्हा मी इथे नक्कीच येतो. तर इकडे नैना विचार करत असते, सौरभला आता तोंड बंद करण्यासाठी पैसे कुठून देऊ? एवढे पैसे तर माझ्याकडे आता नाही आहेत आणि सगळेजण आता इथे ऑनलाईन पेमेंट करतात. ऑनलाईन पेमेंट करत असल्यामुळे कॅश कोणी इतकी ठेवतच नाही. हां, ठीक आहे ना. आता सौरभने जर सगळ्यांना माझं सत्य सांगितलं तर वाट लागेल आणि थोडे दिवस तोंड बंद करण्यासाठी त्याला पैसे देणं गरजेचं आहे. पण आता पैसे मी कुठून आणू? तेव्हा नैना म्हणते, सगळेजण जरी ऑनलाईन पेमेंट करत असले तरीसुद्धा या घरामध्ये एक व्यक्ती आहे जे अजूनही कॅश पेमेंट करते आणि ती व्यक्ती म्हणजे इथे आबा. आबांच्या कपाटातून आता मला पैसे काढायला हवे, त्यांच्याकडे खूप कॅश असते. तेव्हा नैना आता म्हणते की आजोबा थोड्या वेळाने जातील मंदिरामध्ये, तेव्हा जाऊन आता माझं काम करायला हवं. त्यानंतरला इथे अद्वैत आणि कला एका ठिकाणी आलेले असतात. तिथे मिसळीचा स्टॉल असतो. तेव्हा कला म्हणते, चांदेकर आपण इथे का थांबलोय? तेव्हा तो म्हणतो, तू जरा शांत बस, मी आलो. आणि आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन तो विचारत असतो की इथे जो मिसळीचा स्टॉल होता तो बंद का आहे? आता बंद आहे की रोजच बंद असतो? तेव्हा दुकानवाले म्हणत असतात की गेली वर्षभर तो बंदच आहे आणि ते काका मुंबईला गेलेले आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो का? तेव्हा कला म्हणते, चांदेकर तू इथे येऊन मिसळ खातोस की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो, कॉलेजला असताना मी इथेच येऊन मिसळ खायचो. तुला माहिती नाही आहे का? स्टॉलवरची मिसळ किती छान लागते ते. तेव्हा कला म्हणते, हो रे बाबा, मला माहिती आहे की इथे मिसळ खूप छान लागते. पण मला माहिती नव्हतं की ते ग्रेट अद्वैत चांदेकर स्टॉलवरती येऊन मिसळ खात होते. तेव्हा कला म्हणते, चांदेकर पण तू मला कधी सांगितलं नाहीस रे की तुला मिसळ आवडते म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो, त्याच्यामध्ये सांगायचं काय? आणि तुला सांगायला तू माझी कोण आहेस कोण? मैत्रीण आहेस की माझी गर्लफ्रेंड आहेस? तेव्हा कला म्हणते, बायको. मी तुझी बायको आहे, कळलं ना? तू मला आत्तापर्यंत हे सांगितलेलं नाही आहेस. तेव्हा इथे कला म्हणते, मग आता काय, चल जाऊया. तेव्हा अद्वैत म्हणतो, कुठे जायचं? दुसरं आता मिसळीचं स्टॉल शोधूया, चल. तेव्हा कला म्हणते, अरे दुसरं कशाला? आमचं आहे ना, तुला माहिती नाही आहे का? कोल्हापूरमध्ये आमची मिसळ सगळ्यात फेमस आहे ते. चल आपण आमच्या स्टॉलवरती जाऊया. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, बरं बरं ठीक आहे, चल. तेव्हा कला म्हणते, नाही, आधी म्हण की मी तुझी मैत्रीण आहे आणि मग तेव्हाच मी तुझ्याबरोबर येईन आणि आपलं दुकान आहे असं म्हण. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, ते आपलं दुकान नाही आहे, ते तुझं दुकान आहे आणि तिथे माझ्या ओळखीचे आहेत मिस्टर दिनकर खरे, ते माझ्या ओळखीचे आहेत, आपण तिथे जाऊन मिसळ खाऊया. तेव्हा कला म्हणते, आधी म्हण मी तुझी मैत्रीण आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, ठीक आहे, तुला यायचं असेल तर ये, नाही तर थांब इथेच. तेव्हा इथे कलाला खूपच जास्त कौतुक वाटत असतं. ती म्हणत असते, चांदेकर पण खरं सांगू का, माझा विश्वास बसत नाही आहे रे. म्हणजे तुझ्यासारखा माणूस इतका साधा पण असू शकतो, जो स्टॉलवरती येऊन मिसळ खातो, इथे टपरीवरती येऊन कॉफी पितो. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां, मी शो ऑफ करत नाही. तेव्हा कला म्हणते, काही लोक या गोष्टींचा शो ऑफ करतात की त्यांना स्टॉलवरचं काहीच आवडत नाही. त्यांना सगळं मधलं आवडतं, मोठमोठ्या हॉटेलमधलं आवडतं. तेव्हा इकडे तुझी ही साधी बाजू बघून मला खरंच खूप इम्प्रेस व्हायला झाले. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला माझ्या आबांनी शिकवलंय कमी पैशांमध्ये कसं आनंदी राहायचं ते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मला महिन्याला पॉकेट मनी भेटायचा आणि त्याच्यामध्ये मला महिना काढावा लागायचा. तेव्हापासूनच हा साधेपणा माझ्या अंगामध्ये आहे. तेव्हा कला म्हणते, तू उधळपट्टी आताही करत नाहीस आणि पहिलासुद्धा केलेली नाही आहेस, ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आणि तुझं काय? तू सुद्धा समाधानी आहेस, तू पैसे उडवायचीस का तेव्हा? तेव्हा कला म्हणते की आमच्याकडे तेव्हा कुठे पैसे असायचे, एवढे पैसे नाही मिळायचे आम्हाला. थोडक्यात थोडकं आम्हाला घर चालवायला लागायचं आणि आताही मी तेच करते. एखादी गोष्ट अंगीकारली की ती तशीच राहते. अद्वैत म्हणतो, म्हणून मी पण तसाच आहे, मी जास्त खर्च करत नाही आणि तुझंसुद्धा मला कौतुक याच गोष्टीचं वाटतं की तू सुद्धा समाधानी आहेस, जास्त उधळपट्टी करत नाही.
तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते, पण आता जरी तुझ्याकडे असले तरीसुद्धा तुझे जास्त खर्च नसतात, जास्त चोचले नसतात तुझे. तेव्हा कला म्हणते, "हां, मग आपली कुठली तरी गोष्ट कॉमन आहे ना?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नक्कीच नाही. मी तुझ्यापेक्षा खूप जास्त ग्रेट आहे, कळलं ना?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "बरं चल आता बस. आता आपल्याला निघायचं आहे, मिसळ खायला जायचं आहे." तेव्हा इकडे कला म्हणते, की "ठीक आहे, चल आता निघूया." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हे बघ, आता नीट पकडून बसा, नाहीतर मागच्या वेळेला जसं मला पाडण्याचा प्रयत्न केलास ना, तसा आता करू नकोस, नाहीतर मी सुद्धा तुला पाडू शकतो." तेव्हा अद्वैत मुद्दामून इथे आता गाडी खूपच जास्त फास्ट चालवतो, जेणेकरून कला घाबरेल. कला म्हणते, "मी नाही घाबरत." तेव्हा अद्वैत अजूनच जोरात गाडी चालवतो. तेव्हा इथे कला म्हणते, "बरं, बरं बाबा, मी हारले, तू जिंकलास." आणि ती त्याला आता व्यवस्थित पकडून बसते. तेव्हा इकडे अद्वैत आणि कला दोघेजणं खूप दिवसानंतर आता एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि एन्जॉय करत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, आबा मंदिरामध्ये गेल्यानंतर नैना त्यांच्या रूममध्ये येते आणि कपाटामधून त्यांच्या आता खूप सारे पैसे काढते. ती म्हणत असते, "हे पैसे मी आता सौरभला देते, म्हणजे काही दिवस तो आपलं तोंड बंद ठेवेल आणि माझी मदत करेल." तेव्हा इथे नैना पैसे घेऊन आता बाहेर पडत असते. पदराच्या आड पॉकेटमध्ये तिने ते पैसे ठेवलेले असतात. तेव्हा ती पैसे घेऊन तिथून गेल्यानंतर रोहिणी तिच्या मागोमाग येते आणि म्हणत असते, की "ही नैना पदराच्या आड असं लपून काय घेऊन जात होती? नक्कीच हिची काहीतरी गडबड आहे," असं रोहिणीला वाटतं आणि ती सुद्धा आता तिच्या मागे मागे जात असते. त्यानंतरला इथे कला आणि अद्वैत दोघेजण उभे राहिलेले असतात. तेव्हा एक माणूस बाईक घेऊन तिथे येतो आणि कला खूप घाबरते. तेव्हा अद्वैत तिला प्रोटेक्टसुद्धा करतो. त्यानंतर तो माणूस आता कलाकडे आणि अद्वैतकडे जणू काही रागानेच बघत असतो. गाडीवरून खाली उतरतो आणि अद्वैत आणि कला दोघेजण त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा इकडे जणू काही तो माणूस आता अद्वैतवरती हात उगारतोय की काय, असं तिला वाटत असतं. त्यानंतरला दोघेजण एकमेकांना हात मिळवतात आणि नाचायला सुरुवात करतात. तेव्हा कलाला आश्चर्य वाटतं. तो माणूस जणू काही इथे अद्वैतबरोबर भांडायला आलाय असा तिचा गैरसमज झालेला असतो. पण ते दोघं जण मित्र असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, की "ही माझी बायको कला." तेव्हा इकडे कलाला खूप छान वाटतं, की अद्वैतने त्याच्या मित्राबरोबर तिची ओळख बायको म्हणून करून दिलेली असते.